आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला काही मुद्दे मांडायचे. यू मे प्रोसीड. थँक्यू मॅडम. My lord, before you announce the verdict, I want to ask you a question. मला हो, विचारा. माय लॉर्ड, कुठल्या अधिकाराने एक चारित्र्य गमावून बसलेला माणूस या न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसला? व्हॉट नॉनसेन्स. हा काय प्रश्न आहे? माय लॉर्ड, हा प्रश्न आज मी विचारतोय, उद्या मीडिया विचारेल. लेट मी एक्सप्लेन. मॉडेल छान आहे. मला तर लुक्स आवडले. लुक्स काय करायचे? काम झाल्याशी म्हटलं. पण तुम्ही फिरवाल ना? पण किरकिर नाही ना कसली? अजिबात नाही. ऍब्सोल्युटली स्मूथ आहे. रे अहो, तेच तर पाहिजे. फिरायला गेल्यावर मज्जा आली पाहिजे. हो हो, घ्या तुम्ही मॉडेल. हवं तर मी बोलतो माझ्या माणसाशी. तुम्ही म्हणताय म्हणजे चांगलीच असणार. नक्की. आता घेऊनच टाक. माय लॉर्ड, न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेला, समाजात कुटुंब वत्सल माणसाची इमेज असलेला माणूस फक्त मज्जा यावी म्हणून कुणाला तरी फिरायला घेऊन जातो? व्हॉट रबिश. हे सगळं आपण गाडीबद्दल बोलत होतो. एक्झॅक्टली. दॅट्स माय फर्स्ट पॉइंट, माय लॉर्ड. माय लॉर्ड, आपली मराठी भाषा वळवावी तशी वळते, पण त्याचाच फायदा घेऊन काही लोक हे असे कारनामे करतात. आपण जी चर्चा केली ती एका गाडीबद्दल केली, हे तुम्हालाही माहिती आणि मलाही. पण ही ऑडिओ क्लिप ऐकून मी एक देहविक्री करणारा एजंट आणि तुम्ही बाहेर ख्याली व्यक्ती आहात असा संशय नक्कीच येऊ शकतो, नाही का? But the question is it true? No. तुम्ही जज आहात, मी लॉयर. तसंच समीरच्या बाबतीतही होऊ शकतं. सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा, ती ऑडिओ क्लिप, त्यामध्ये होत असलेली चर्चा ही वेगळ्या संदर्भात असूच शकते. आणि समीर महालेंनी त्यांच्या जबाबात सांगितलंच, ही चर्चा रंग मारण्याच्या बाबतीत होती, कुठल्या माणसाला मारण्याच्या बाबतीत नाही. त्यांनी तसा उल्लेख त्यामध्ये केला नाहीये, हे खरं आहे. बट द पॉइंट इज, माय लॉर्ड, उल्लेख राणाला मारायचा असाही नाही. मग ते पोलिसांनी घेतलेलं स्टेटमेंट आणि ऑडिओ क्लिप? हो हो, त्यावरही येतोय मी. एवढी घाई काय तुम्हाला? शार्प शूटरने दिलेलं स्टेटमेंट ते कोणत्या परिस्थितीत दिलं, त्याची अँबिग्विटी, हाच माझा दुसरा मुद्दा आहे.
पोलिसांची भूमिका, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन, सरकारी वकिलांनी त्यांचं केलेलं कौतुक, हे सगळं खूप संशयास्पद आहे असं मला वाटतं. आणि त्याच्या मागे एक ठोस कारण आहे. पोलिसांनी आपल्याला सांगितलं राणाने त्याचं स्टेटमेंट फोनवर दिलं. अग्रीड. पण मग पोलिसांनी ते स्टेटमेंट रेकॉर्ड का नाही केलं? त्याला प्रोटेक्शन का नाही दिलं? माय लॉर्ड, त्याचे दोन अर्थ निघतात. पहिला अर्थ, या सगळ्या केसमध्ये एकतर पोलीस बेजबाबदारपणे वागले, आणि दुसरा, या केसमध्ये पोलीस खोटं बोलतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आपण. मला वाटतं या सगळ्या केसमध्ये समीर महालेंचा काही एक संबंध नाही असं आता तरी वाटतंय. त्यामुळे सरकारी वकिलांनी सबमिट केलेला पुरावा ग्राह्य धरणं हे चुकीचं ठरेल असं मला वाटतं. आणि त्याच्या आधारावर समीर महालेंना अटक करणं हे देखील चुकीचं ठरेल. दॅट्स ऑल माय लॉर्ड. आम्हाला वाटलं तुम्ही समीर महाले यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी ही केस लढताय. मी फक्त गुन्हेगाराला गुन्हेगार ठरवतो माय लॉर्ड. मला असं वाटतं की या केसमध्ये समीर महालेंचा काही एक संबंध नाही. गुन्हेगार कोणीतरी वेगळाच. मग कोण आहे तो? तोच तर आपल्याला शोधायचा आहे. माय लॉर्ड, समीर महालेंच्या विरोधात जे काही पुरावे दाखल केलेले आहेत ते त्यांना गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीयेत असंच मला वाटतं. समीर महाले यांच्या विरोधात अजूनही ठोस पुरावे मिळालेले नाहीये. पोलिसांना जर समीर गुन्हेगार वाटत असेल तर त्यांनी तसे ठोस पुरावे सादर करावे. खरं तर त्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ सुद्धा देण्यात आला होता, पण तरी देखील ते ठोस पुरावे उपलब्ध करू शकलेले नाहीये.